नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 25 जानेवारीच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. चला मग सुरुवात करूया या महत्त्वाच्या अशा लेक्चरला. तर पहिला प्रश्न असणार आहे की 2026 सालासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. हा एक महत्त्वाचा असा पुरस्कार असणार आहे मित्रांनो, कारण एका महाराष्ट्रातील व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना हा पुरस्कार नुकतंच जाहीर झालेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. पुरस्काराचं नाव आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आणि नुकतंच 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रमुख विजेते जर आपण बघितले तर हे 2 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जात असतात. संस्थांमध्ये आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये. तर संस्थात्मक श्रेणीमध्ये सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन जे आहे प्राधिकरण त्याला देण्यात आलेलं आहे. यांनी काय कार्य केलेलं आहे तर ग्रामपंचायत स्तरावर आपदा मित्र तैनात करून त्या ठिकाणची जी यंत्रणा आहे ती त्यांनी सक्षम केलेली आहे, मजबूत केलेली आहे. म्हणून या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि वैयक्तिक श्रेणीमधील आपल्या महाराष्ट्रातील लेफ्टनंट कर्नल सीता शेळके जे आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे नाव आपण विसरायचं नाही. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न आपल्याला दिसून येऊ शकतात. यांनी काय कार्य केलेलं आहे तर 2024 मध्ये केरळ राज्यामध्ये जे काही वायनाड जिल्हा आहे त्या ठिकाणी जे भूस्खलन झालेलं होतं मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी त्यांचं शौर्य दाखवलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने बचाव कार्य हे करून दाखवलेलं आहे. म्हणून या पुरस्कारासाठी त्यांची निवड ही झालेली आहे. त्यासोबतच आपल्याला पुरस्काराचं स्वरूप काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे. जे काही संस्थात्मक श्रेणी आहे त्याला 51 लाख रुपये आणि मानपत्र दिलं जात असतं. आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये 5 लाख रुपये आणि मानपत्र हे दिलं जात असतं. त्यासोबतच या ज्या काही लेफ्टनंट कर्नल सीता शेळके आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. त्या मूळच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर येथील आहेत. त्यांनी केरळ राज्यातील चुरालमाला या ठिकाणी अगोदर सुद्धा काही तासांमध्ये 190 फूट लांबीचा जो बेली ब्रिज असतो, पोलादी पूल उभारून दाखवलेला होता. जेव्हा हे जे काही भूस्खलनाची किंवा पूरग्रस्त परिस्थिती आलेली होती, त्यामध्ये हे त्यांनी कार्य करून दाखवलेलं होतं. तसेच त्यांनी आतापर्यंत 2300 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सुद्धा दिलेले आहे. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चा विजेता कोण ठरला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ल्यूक मुडग्वे असं त्याचं नाव आहे, ज्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच ही बजाज पुणे ग्रँड टूर जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची सायकलिंग स्पर्धा आहे ती पुणे या ठिकाणी पार पडलेली आहे. अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे मित्रांनो, कारण भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्तरावरची मल्टी स्टेज सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती 19 जानेवारी ते 23 जानेवारी या दरम्यान. यासाठी एकूण अंतर होतं 437 किलोमीटर आणि एकूण 4 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. यामध्ये 35 देशांमधील 171 पेक्षाही जास्त जागतिक दर्जाचे जे सायकलपटू आहेत त्यांनी सहभाग घेतलेला होता. हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि जी काही स्पर्धा पार पडलेली आहे यामधील प्रमुख विजेते कोण आहे तर आपण जर बघितलं तर वैयक्तिक विजेतेपद ल्यूक मुडग्वे जो की न्यूझीलंडचा सायकलपटू आहे त्याने जिंकलेला आहे किंवा तो विजेता ठरलेला आहे. आणि जे काही सर्वोत्तम संघ आहे तो चीनचा ली निंग स्टार हा संघ ठरलेला आहे. हे नावं आपण लक्षात घ्यायचे आहे. तसेच अजून एक नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हर्षवीर सिंह सेखोन असं नाव आहे, जो की भारताचा सर्वात वेगवान सायकलपटू या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे. हे सुद्धा मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच राज्य जीवाणू घोषित करणारा भारतातील पहिला राज्य कोणता बनला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, केरळ हा राज्य नुकताच राज्यामधील जीवाणू घोषित करणारा पहिला राज्य ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतामध्ये राज्य जीवाणू घोषित करणारा केरळ पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्या जीवाणूचं नाव काय आहे? बॅसिलस सबटिलिस असं नाव आहे. हे नाव आपण लक्षात घ्यायचं आहे. याची वैशिष्ट्य काय आहे तर हा जो जीवाणू आहे तो प्रामुख्याने माती, मानवी आतडे आणि आंबवलेल्या खाद्यपदार्थ जे असतात त्यामध्ये आढळतो. हा एक उपयुक्त आणि रोगकारक नसलेला असा जीवाणू आहे मित्रांनो.
यापासून कोणालाही असा धोका होत नसतो. अशा प्रकारे हा जीवाणू आहे. हा जीवाणू जो आहे तो पिकांमधील रोग नियंत्रण आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच मानवी पचनसंस्था सुधारण्यासाठी सुद्धा हा जीवाणू उपयोगामध्ये आणला जातो. हे काही महत्त्वाचे मुद्दे या जीवाणूविषयी सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच अजून एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. भारताचा राष्ट्रीय जीवाणू आपण 2012 मध्ये लॅक्टोबॅसिलस हा घोषित केलेला आहे. हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, प्रजासत्ताक दिन 2026च्या सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींना ध्वज फडकवण्यास मदत कोण करणार आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा असा प्रश्न असेल. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अक्षिता धनखर असं त्यांचं नाव आहे. जे प्रजासत्ताक दिन 2026चं जे काही सोहळा होणार आहे त्यामध्ये राष्ट्रपतींना ध्वज फडकावण्यामध्ये मदत करणार आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतीय वायुसेनेच्या फ्लाइट लेफ्टनंट आहेत अक्षिता धनखर, ज्या की 77व्या क्रमांकाचं जे प्रजासत्ताक दिन होणार आहे त्यामध्ये जे ऐतिहासिक कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे ध्वज फडकावणार आहेत त्यांच्यासोबत ते त्याला मदत करणार आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. यांचं नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या ज्या अक्षिता धनकर आहेत त्या हरियाणा या राज्यामधील रहिवासी आहेत. त्यांचं कुटुंब सुद्धा लष्करी सेवेमध्ये आहे मित्रांनो, आणि एक मोठी परंपरा आहे जे की लष्करी सेवाही करत आलेले आहे. हे आपल्याला यांच्याविषयी लक्षात घ्यायचं आहे, जे यांच्यासाठी ऐतिहासिक क्षण ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. तर भारतातील पहिली इनोव्हेशन सिटी कोठे उभारले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतातील पहिली इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतातील पहिली इनोव्हेशन सिटी कुठं असणार आहे? तर नवी मुंबई जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या जवळच ही इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे. यासाठी शहराच्या उभारणीसाठी टाटा सन्सनं सुमारे 11 अब्ज डॉलर जवळपास 91,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचं घोषणाही केलेली आहे. याचा उद्देश काय आहे? कशासाठी ही इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे? तर जागतिक स्तरावरील संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी प्लग अँड प्ले सुविधा पुरवणे आणि मुंबईला जागतिक तंत्रज्ञान हब बनवणे या मागचा उद्देश आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही शहर असणार आहे ते मुख्यत्वे करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स आणि डेटा सेंटर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उभारलं जाणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की भारताचे राष्ट्रगीत कधी स्वीकारण्यात आले होते? हा सुद्धा एक महत्त्वाचा असा दिनविशेष संदर्भामधला प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 24 जानेवारीला भारतानं राष्ट्रगीत हे स्वीकारलं होतं. त्याविषयी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर 24 जानेवारी 1950 ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण बऱ्याचशा ऐतिहासिक घटना किंवा घडामोडी या दिवशी भारतासंदर्भामध्ये घडलेल्या आहेत. तर भारताने याच दिवशी जन गण मन जे भारताचं राष्ट्रगीत आहे ते स्वीकारलेलं आहे. तसेच जे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम याला राष्ट्रीय गीताचा दर्जा सुद्धा याच दिवशी देण्यात आलेला आहे. त्यासोबतच भारताचे जे पहिले राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद यांना सुद्धा याच दिवशी त्यांना निवडण्यात आलेलं होतं. संविधान सभेची जे शेवटची बैठक झालेली होती ती याच दिवशी झालेली होती, ज्यामध्ये 284 सदस्यांनी जी राज्यघटनेची मूळ प्रत होती त्यावर स्वाक्षरी केलेली होती. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आपल्या परीक्षेसाठी IMP आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 25 जानेवारीला भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस अर्थात नॅशनल वोटर्स डे साजरा केला जातो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर राष्ट्रीय मतदार दिन हा का साजरा केला जातो? कारण याच दिवशी आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती, म्हणून हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात असतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच भारतीय निवडणूक आयोग जे आहे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 324. सध्याचे जर मुख्य निवडणूक आयुक्त बघितले तर त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार, जे की 26व्या क्रमांकाचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि या अगोदर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. सुकुमार सेन हे भारताचे
पहिले मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी काल ज्या आपण घडामोडी घेतल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 कोणत्या देशात पार पडली? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, स्वित्झर्लंड या देशामध्ये ही परिषद पार पडलेली आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, सुखोई 75 चेकमेट हे लढाऊ विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, रशिया या देशाने हे लढाऊ विमान विकसित केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 6वा क्रमांक या इंडेक्सनुसार भारताचा आशिया खंडामध्ये आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेची मुदतवाढ कोणत्या वर्षापर्यंत वाढवली आहे? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 2031 पर्यंत या योजनेची मुदतवाढ हे करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित वीरगाथा स्पर्धेत महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांनी विजेते पदक पटकावले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 19 विद्यार्थ्यांनी यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर आपण काल विद्यार्थ्यांसाठी एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की ऑस्कर 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं याचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अनुरा हा ऑस्कर 2025 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, जो की अतिशय महत्त्वाचा आणि वारंवार परीक्षांमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर प्रश्न असेल, की महाराष्ट्र केसरी 2025 चा विजेता कोण आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ठरल्याप्रमाणे जे विद्यार्थी दररोज उत्तर देणार आहेत, त्यांना आपण या महिन्याच्या शेवटी बक्षिसं सुद्धा देणार आहोत. तर उत्तर द्यायचं आहे आणि बक्षिसं जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत आपण स्टडी मटेरियल टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.